पवित्र साईंच्या भूमीमध्ये मनपूर्वक तरी पण PM9 शिक्षण संस्थेचं काम हे जिल्ह्याच्या बाहेर आहे। आणि एक विशेष सांगेल की आमच्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी तिथून शिकून आलेले। मामा तुमचा हा आशीर्वादाचा हात सदैव आमच्या डोक्यावर असाच तेव्हा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावा। ते सत्य तुम्ही जनतेसमोर आणण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि ते सत्य जनतेसमोर आणताना कुठल्याही प्रकारचं दडपण आपलं असेल ते दडपण आपण झुगारून दिलं पाहिजे आणि जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडलं पाहिजे। अशा प्रकारची भूमिका आपण यापुढे निभावी अशी मी आपल्याला विनंती करेन। थांबेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। अशा गोष्टी नका होऊ देऊ। सर्वांना एकमेकांना सहाय्य करा। जिथे कुठे जाल तुम्ही जिथे तुम्हाला मदत भेटेल तिथे मदत करा। ज्याची मदत पाहिजे ती मागा आणि ज्यांना मदत करता येईल त्यांना नक्की करा। आणि त्यांना जिथं नाही मदत भेटत तर निकम सर आहेत, तुम्ही कॉल केल्यानंतर ते 24 तास अवेलेबल असतात। प्रत्येक गोष्टीचं समाधान आहे, फक्त आपण समाधानी पाहिजे। आज खरंच फार आनंद होतो 1 वर्षानंतर आणि या संघटनेमध्ये कामकाज करत असताना या संघटनेचं जर आयडीच्या व्यक्तीच्या शर्टला लावलेलं असेल किंवा ज्यांनी आयडी त्याच्या हातात असेल तर त्याला पोलीस असेल, प्रशासन असेल, कुठे असेल, कुठे आढळलं तर मला फक्त फोन करा। संघटनेची ही ताकद आहे। एक व्यक्ती कसं पण ज्यावेळेस त्याच्यावर संघटनेचा शिक्का पडतो त्यावेळी संघटना ही काय असते याची प्रसिद्धी अनेकांनी दिलेली आहे। मी महाराष्ट्रावर फिरत असताना अनेक ठिकाणी जातो। यवतमाळची मोठी टीम आज इथे उपस्थित राहिली आहेत। माऊली सर असेल, प्रफुल्ल सर असेल, ही सगळी टीम आहे। नांदेडवरून लोक आले, परभणीवरून आले, बीडवरून आले, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली अनेक ठिकाणचे लोक येऊन इथे गेले आहेत। अहमदनगर जिल्ह्याचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतं की हा जो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी